पुढे चालू. एक कृती सांगितली आहे, बौद्ध धर्मातील अष्टांग मार्गाची माहिती गोळा करायची आहे. तर हे माहिती करून घ्या म्हणून सांगितलं आहे. वंशविच्छेदाची भट्टी. इसवी सन 1945पासून होलोकॉस्ट या इंग्रजी शब्दाला एक भयानक परिमाण प्राप्त झाले. हा शब्द युरोपमधील लाखो ज्यू तसेच जिप्सी, समलैंगिक तसेच समाजवादी, साम्यवादी आणि इतर लोकांना जिवंत जाळण्यात आले त्या घटनेचा निर्देश करण्यासाठी वापरला जातो. दुसऱ्या जागतिक महायुद्धात नाझी राजवटीनं हे घडवलं. भट्टीत जिवंत जाळण्यात आलेल्यांची संख्या सुमारे 11 दशलक्षाच्या जवळपासची असल्याचा अंदाज आहे. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या काळात युरोपमध्ये प्रस्थापित केल्या गेलेल्या छळछावण्यांची अधिक माहिती मिळवा. 1948 ते 1951 या काळात सुमारे 1,36,000 विस्थापित ज्यू लोकांची इस्रायल येथे स्थलांतर केले. अनेक जण अमेरिका आणि युरोप बाहेरील देशांमध्ये स्थिर झाले. हा मुद्दा इथं संपला आहे. पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील भक्ती चळवळ. महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळीचा उगम इसवी सनाच्या 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांच्या काळात झाला. पंढरपूरचा विठोबा हे दैवत या चळवळीचा केंद्रबिंदू होते. संत नामदेव जे इसवी सन 1270 ते 1350 या काळात हे संत ज्ञानेश्वरांचे समकालीन होते. त्यांनी उपवास, तीर्थयात्रा आणि इतर सर्व प्रकारच्या धार्मिक बाह्योपचारांवर टीका केली. हा मुद्दा इथे पूर्ण झाला आहे. पुढे एक कृती करायला सांगितली आहे. आधुनिक भारतीय स्त्रिया आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रिया यांच्या सामाजिक स्थानामध्ये काही साम्य आहे का याची चर्चा करायची. त्या संदर्भात काही प्रथा परंपरा 21व्या शतकात अजूनही टिकून आहेत का यावर चर्चा करायची आहे. हा मुद्दा इथं संपला आहे. पुढे अजून एक कृती सांगितली आहे. मध्ययुगीन भारताच्या कलाक्षेत्रातील पुढील गोष्टींवर मुस्लिम सत्तांचा काय प्रभाव पडला याचा शोध घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये चित्रकला, स्थापत्य आणि संगीत याचा शोध घ्यायचा आहे. तुम्ही घेतलेल्या शोधाचे वर्गामध्ये सादरीकरण करायचे. हा मुद्दा इथे संपला आहे. पुढे एक नवीन मुद्दा आहे, हे माहिती हवं. प्रमुख परंपरा आणि उपपरंपरा. मिल्टन सिंगर आणि रॉबर्ट रेडफिल्ड या उत्तर भारतात काम करणाऱ्या 2 सामाजिक मानववंशशास्त्रज्ञांनी संस्कृतीच्या संदर्भातील प्रमुख परंपरा आणि त्या अंतर्गत असलेल्या उपपरंपरा या संकल्पना मांडल्या. त्यांच्या मते एखादी सांस्कृतिक व्यवस्था ही प्रमुख परंपरा आणि उपपरंपरा यांच्या परस्पर सहयोग आणि परस्परावलंबन यांनी परिपूर्ण होत असते. पहिला मुद्दा आहे प्रमुख परंपरा, ज्यामध्ये विज्ञान, तत्त्वज्ञान, ललितकला, भल्या बुऱ्याचे चिंतन मनन अशा सर्व पैलूंनी युक्त असलेली प्रभावशाली विचारसरणी आहे आणि इतर उपपरंपरांना सामावून घेण्याची क्षमता आहे अशी परंपरा म्हणजे प्रमुख परंपरा होय. उदाहरणार्थ हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीत. उपपरंपरा दुसरा मुद्दा आहे. उपपरंपरांमध्ये लोकधर्म, लोकसाहित्य आणि लोककला यांचा समावेश असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रातली लावणी, पोवाडा, लेझिम यासारख्या परंपरा किंवा केरळमधील कलिरियट्टू. इथं हा मुद्दा संपलेला आहे. पुढे अजून एक मुद्दा सांगितला आहे, तुमची प्रगती तपासून पहा. 1. पूर्ववैदिक काळातील शिक्षण पद्धती कशी होती? 2. उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांच्या घसरलेल्या सामाजिक स्थानाची 2 लक्षणं सांगा. आणि 3. मध्ययुगीन भारतीय समाजाची कोणतीही 2 वैशिष्ट्य सांगा. इथं हा मुद्दा संपलेला आहे. परत एकदा प्रगती तपासा असा एक मुद्दा आहे. वसाहतींच्या काळाच्या संदर्भात आहे. 1. शैक्षणिक बदलांची 2 नावं लिहा. अर्थव्यवस्थेशी संबंधित 2 बदलांची नावं लिहा. आणि 3. प्रशासन व्यवस्थेतील 2 बदलांची नावं लिहा. पुढे कृती नंबर 4 चर्चा करायला सांगितली आहे. वर्तमानकालीन भारतात आजही समाज सुधारणेच्या चळवळी सुरू आहेत या विषयावर चर्चा करायची आहे. हा मुद्दा झाला आहे. नवीन एक तुम्हाला माहिती आहे का असा एक मुद्दा आहे. भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करताना मसुदा समितीने अनेक संदर्भ विचारात घेतले. त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 तसंच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, कॅनडा,
आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, सोव्हिएत रशिया आणि जर्मनी म्हणजे वायमर जर्मनीचे जुने नाव या देशांच्या संविधानांचा समावेश होतो. इथे हा मुद्दा संपला आहे. आता भारतामध्ये उच्च शिक्षण घेतले गेलेले प्रवेश असा एक मुद्दा दिला आहे आणि त्याच्यामध्ये 2006 ते 7 आणि 2016 ते 17 असे 2 मुद्दे आहेत. तर 2006 ते 7 मध्ये खाजगी मला हा मुद्दा नीट सांगता येत नाही आहे, मी तो परत सांगते मुद्दा नंतर. आणि आता यामध्ये सारांश दिलेला आहे. अभ्यासक्रमातील या घटकाद्वारे समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या उपविषयांच्या आधारे विविध कालखंडाच्या इतिहासाचा परिचय करून दिला आहे. भारताचा ऐतिहासिक काळ, प्राचीन मध्ययुगीन कालखंड आणि वसाहतींचा काळ, स्वातंत्र्योत्तर काळ असा विभागलेला आहे. दुसरा मुद्दा, ज्या उपमुद्द्यांचा विचार केलेला आहे ते पुढील प्रमाणे: धार्मिक प्रणालींचा प्रभाव, रूढी आणि प्रथा, भारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान आणि शिक्षण पद्धती. सारांशमध्ये तिसरा मुद्दा आहे, भारतीय परंपरेतील या तिन्ही प्राचीन धर्मांचा प्रभाव उत्तर वैदिक काळाच्या अखेरपर्यंत खूप मोठा होता, म्हणजे हिंदू, जैन आणि बुद्ध प्रभाव. चौथा मुद्दा आहे, नंतरच्या काळात ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, शीख आणि पारशी या धर्मांचा प्रभाव अनेक क्षेत्रांमध्ये, विशेषतः शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक देणग्या यामध्ये दिसतो. पाचवा मुद्दा आहे, मध्ययुगीन काळात भारतामध्ये अनेक हिंदू आणि मुस्लिम सत्तांचा उदय आणि ऱ्हास झाला. सहावा मुद्दा, भारतामध्ये पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच असे इतर युरोपियन येऊन गेले तरी भारतीय समाजावर ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव प्रकर्षाने पडल्याचं दिसतो. हा प्रभाव प्रशासन, सामाजिक कायदे, शिक्षण, दळणवळण आणि संपर्क, सामाजिक सुधारणांच्या चळवळी, राष्ट्रवादाच्या चळवळीचा प्रसार यामध्ये आढळतो. शेवटचा मुद्दा आहे, स्वातंत्र्योत्तर काळात संविधान, कायदेव्यवस्था, शिक्षण, आर्थिक आणि राजकीय बदल तसेच सुधारणा यांचा प्रभाव दिसतो. इथे प्रकरण पूर्ण झाले. या प्रकरणाचा स्वाध्याय वाचते. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधानं पूर्ण करा. पहिला प्रश्न, दीक्षा घेऊन बौद्ध विहारांमध्ये राहणाऱ्या पुरुषांना टिंबटिंब म्हणत असत. भिक्खू, भिक्खुणी आणि ऋषी हे 3 पर्याय दिलेत. प्रश्न दुसरा, स्पेशल मॅरेज ॲक्ट टिंबटिंब या वर्षी पारित करण्यात आला. पर्याय आहेत 1950, पर्याय 2 1952 आणि पर्याय 3 1954. पुढे ब प्रश्न आहे, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करायची आहे. पहिलं, राजमार्ग, त्याला जोडी दिली आहे हिंदू धर्म. दुसरं, तीर्थंकर, त्याला जोडी दिली आहे जैन धर्म. तिसरं, सेंट थॉमस, त्याची जोडी आहे शीख धर्म. आणि चौथं, अष्टांग मार्ग, त्याची जोडी आहे बौद्ध धर्म. क प्रश्न आहे, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. आता चौकटीमध्ये संज्ञा दिलेल्या आहेत. ब्राह्मो समाज, डॉक्टर BR आंबेडकर आणि हरिजन सेवक संघ असे 3 दिलेले आहेत. आणि त्यातला पहिला प्रश्न आहे, राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेली संघटना, त्याचं नाव लिहायचं आहे. दुसरं, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष यांचं पण नाव लिहायचं आहे. ड प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून वाक्य पूर्ण करा. मध्ययुगीन काळात खानक्वा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाई. त्याच्यामध्ये प्राथमिक या शब्दाखाली हा शब्द अधोरेखित केला आहे.
त्या शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहायचा आहे. थिओसॉफिकल सोसायटी स्थापना करण्यात महात्मा गांधींचा पुढाकार होता. हा पुढचा दुसरा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये महात्मा गांधींचा हा शब्द अधोरेखित केलेला आहे, तर त्या शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहायचा आहे. प्रश्न दुसरा टिपा लिहायला सांगितल्या आहेत. 1. पूर्व वैदिक काळातील शिक्षण व्यवस्था. 2. मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. प्रश्न तिसरा दिला आहे, फरक सांगायचा आहे. 1. पूर्व वैदिक काळातील आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती. प्रश्न दुसरा प्राचीन काळातील आणि वसाहतींच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धती. प्रश्न चौथा खालील दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. प्रश्न पहिला वर्ण. 2. सामाजिक कायदे. प्रश्न पाचवा स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यसंस्था असा एक मुद्दा दिला आहे आणि त्याच्या बाजूनी 4 रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये योग्य तो पर्याय लिहायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानं चूक का बरोबर सांगून सकारण स्पष्ट करा. 1. वसाहतवाद्यांच्या कायद्यांचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला. आणि दुसरं बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेरील अनेक भागांमध्ये पसरला गेला. प्रश्न 6 आपलं मत नोंदवा म्हटलंय. 1. जैन आणि बौद्ध धर्मांमुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली. आणि 2. समाज सुधारणेच्या चळवळी 21व्या शतकातही सुरू आहेत. प्रश्न 7 पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. पुढील मुद्द्यांच्या आधारे आजचा भारतीय समाज कसा बदलत गेला याची उदाहरणासहित चर्चा करायची. त्यातला पहिला मुद्दा आहे इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम. दुसरा मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणं. तिसरा सामाजिक कायदे. आणि चौथा वाहतूक आणि संपर्क म्हणजे दळणवळण. इथं प्रकरण हे संपलेलं आहे.